सर नमस्ते. नमस्ते. तुमचा परिचय द्या ना. माझं नाव श्रीकांत सिंग राजपूत, मुक्काम पोस्ट लवळ, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. अच्छा, आता तुम्ही या ठिकाणी जे काही बाग बघतोय आपण, याची व्हरायटी, याच्याविषयी थोडी माहिती वगैरे द्या ना थोडीशी. ही सुपर सोनाका व्हरायटी आहे. ओके. आजचा प्लॉटचा दिवस 120वा आहे. अच्छा. ही जी व्हरायटी आहे तुमची, बरोबर आहे? हां. हिची तुमची किती वर्षाची बाग झाली आणि तुम्ही म्हणजे या वर्षी तुमचा अनुभव काय आहे तुम्हाला थोडं सांगा ना. या वर्षीचं आपलं दुसरं पीक आहे. दुसरं पीक आहे तुमचं? दुसरं पीक आहे. ओके. तुमचं ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही शेतकरी म्हणून किती दिवसापासून बघताय सगळं? 2 वर्ष झाली. तुम्ही 2 वर्षापासून करताय? हां. याच्यापूर्वी तुमचा व्यवसाय काय होता? माझा हॉटेल व्यवसाय. ओके. शेतीबद्दल तुम्हाला आयडिया किती आहे? शेतीचं मला नॉलेज म्हणजे द्राक्षाचं? शून्य नॉलेज. शून्य नॉलेज होतं? शून्य नॉलेज. मग एकदम एवढी डेअरिंग कशी केली? तुमचे कन्सल्टंट वगैरे कोणी गायडन्स करायला? कन्सल्टंट करायला माझ्या पाहुण्यांनी थोडी मला मदत केली, मार्गदर्शन केलं, शेतकऱ्यांनीच केलं? शेतकऱ्यांनीच ओके. म्हणजे असं विशेष प्रोफेशनल कोणी नाही? नाही प्रोफेशनल कोणी नाही. बरं. मला एक सांगा, याच्यामध्ये हे जे तुम्ही आता द्राक्ष पिकवलेत ह्या वर्षी, तर याच्यामध्ये तुमचा ह्या वर्षीचा एक वेगळा अनुभव काय आहे? जर समजा तुम्ही प्रोफेशनल तर शेतकरी नाही आहे पहिल्यापासून, अनुभव तुमचा खूप कमी आहे. मग ह्या सगळ्या अनुभवामध्ये तुम्ही आता जे काही काम करताय, याच्यामध्ये जे दिसतंय परिस्थिती तुमची, तर तुमचे द्राक्ष तर एकदम एकच नंबर दिसत आहे, बरोबर आहे? मग तुम्ही हे सगळं कसं जमवलं, काय तुमचा अनुभव कसा आहे ते आम्हाला थोडं सांगा ना सगळ्या शेतकऱ्यांना. 4-5 महिन्यापूर्वी यूट्यूबवर मी सर्च करत असताना मला सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं माहिती मिळाली. आणि सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मी थोडासा अभ्यास केला. बरं. आणि नाशिक ऑफिसचे कॉन्टॅक्ट करून मी त्या औषधाची पूर्ण माहिती करून घेऊन ते औषधं मी मागवून घेतली. बरं. माझी गोडी छाटणी व्हायच्या अगोदर जवळजवळ 1 महिना मी औषधं मागवून घेतली होती. बरं. पण ती निवळ वापरायची कशी किंवा त्याचा रिझल्ट काय, अनुभव काय, याची काही माहिती नसल्यामुळे मी माझी गोडी छाटणी 15 दिवस लांबवली. बरं. माहिती नसल्यामुळे. बरं. त्याच दरम्यान मध्ये आटपाडीला राम सरांचं शिबिर आयोजित होतं. बरं. मग अण्णा कदम सरांची भेट घेऊन मी ते शिबिर त्यांचं अटेंड केलं. बरं. 5 दिवस त्याच टीम बरोबर मी प्लॉट व्हिजिट करत होतो, चर्चासत्र अटेंड करत होतो. बरं. त्याच्यातून मला बऱ्यापैकी आयडिया आली की सॉईल चार्जर कसं वापरायचं, कृषी अमृत काय काम करतंय, फंगी क्लिनर काय आहे. बरं. मग या अनुभव मला मिळाल्यानंतर मी गोडी छाटणी घेतली 3 नोव्हेंबरला. बरं. त्याच्या अगोदर मी बेसल डोस मध्ये कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात वापरलं होतं. बरं. त्याच्यानंतर मी 5 लिटर सॉईल चार्जरचं पहिलं अप्लिकेशन केलं. ओके. बरं. आता एकंदरीत तुम्ही जे काही समजा हे द्राक्ष तुम्ही आता पिकवताय, बरोबर ना? थोडंसं आता ह्यामध्ये प्रेक्षकांना दाखवतो, समजा शेतकऱ्यांना, तर एकच तुमचं जे क्वालिटी आहे ती सरासरी तुमचे घर जे आहे ते एका झाडावरती किती आहे? एका वेलीवरती आपले सर्वसाधारण 45 घड आहेत. एका वेलीवरती 45 घड आहेत. ओके. आणि ते क्वालिटी वगैरे किंवा तुम्हाला जो अनुभव आहे, आता हे जे मणी आहेत त्याचे, बरोबर आहे ना, जर लांबी जर बघितली, आता याच्या मी तुमच्या हातामध्ये तुम्हाला मी देतोय, मी ह्याची जी लांबी आहे जरा दाखव बरं कशी काय परिस्थिती. या ना पुढे. याची लांबी सर्वसाधारण 2 इंचाच्या पुढे आहे. बरोबर आहे? 2 इंचाच्या पुढे लांबी येते. तुमच्या बोटावर ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. असं म्हणजे अशी जर बोटावर जर ठेवले याची लांबी कळते आपल्याला, बरोबर ना? बरोबर. मग असे जर ठेवले तर कळतं ह्याच्यामध्ये की ही लांबी जवळजवळ 2 पेऱ्या आहे, बरोबर आहे? म्हणजे हे एवढं लांबीचे द्राक्ष, ही कुठली व्हरायटी म्हटली तुम्ही? सुपर सोनाका. एवढे लांब असतात का? नाही, कमी असतात. तुम्ही तर पाहिले असेल ना शेतकऱ्यांचे? पाहिलेत मी. मग तो तुमचा जो अनुभव आहे, तुम्हाला एकंदरीत तुम्हाला याच्यामध्ये वेगळेपण आणि खास वैशिष्ट्य काय वाटतं या एकदम टेक्नॉलॉजीचं? या टेक्नॉलॉजीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये आता हे जे काय आपले मण्याची साईज लांबीला वाढलेली आहे, 2-2 इंचापेक्षाही जास्त मण्याची लांबी आहे. आणि ही सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं या मण्यामध्ये रसाचं प्रमाण कमी झालं, गर जास्त आहे आणि गर जास्त आहे. दाखवू शकता तुम्ही आम्हाला ते? मी तुम्हाला मणी मी सोलून दाखवायचा प्रयत्न करतो. बरं चालेल. जसं की आपण केळ सोलतो त्या पद्धतीने आपला मणी सोलला जातो. बरं सोला दाखवा मला तुम्ही. तो त्याला गर म्हणतो नेहमी, त्याला आपण गर म्हणतो. बरोबर. अच्छा. बरं, जरा पिकलेला घ्यायला पाहिजे. नाही काय हरकत नाही. हे पूर्ण असं केळाचे साल सोलल्यासारखं सोलतंय. आणि ह्या मण्याला आपण किती जरी दाबलं तरी याच्यातून पाण्याचा थेंब खाली पडत नाही. बरोबर. ते याचं वैशिष्ट्य आहे.
म्हणजे तुम्ही त्याची साल अशी एकदम जसे आपण केळ सोलतो पूर्ण या महिन्याला अजून याच्यामध्ये पूर्ण गोडी उतरायला 15 दिवस अवकाश आहे. पिकलेला पण नाही तो. हा पिकलेला नाही तो 15 दिवस अवकाश. ओके ओके तो सोलतोय बघा. बघा एक मिनिट संदेश तिथंच चालली राहू द्या. हा साल काढू नका. म्हणजे ही 100% साल निघते याची. आणि हे कशामध्ये हवं असतं माहिती का तुम्हाला? माहिती असेल की अशा प्रकारची क्वालिटी ही मनुक्यांसाठी हवी असते. म्हणजे एवढं जर तुम्ही जर केळासारखं त्याला सोलू शकता. आणि मोड भरते संदेश हे बघा एकदम गरज आहे पूर्णपणे भरलेला. म्हणजे ही जी क्वालिटी आहे एवढी सुंदर क्वालिटी. हा बघा तुमच्या हातामध्ये पण आहे. म्हणजे ते तुम्ही एकदम भरले एकदम. आता याला समजा किती 120 दिवस झाले. आज 120 दिवस झाले. बरं तुम्ही आता हे तुमचं जे अनुभव आहे तुमच्या घडांची क्वालिटी वगैरे किंवा तुमचे जे वजन वगैरे याची थोडीशी माहिती सांगा ना या पुढे. तुम्ही जे माहिती सांगत होते मगाशी त्याबद्दल थोडीशी आयडिया द्या थोडीशी शेतकऱ्यांना. या घडांचं वजन आणि फुगवण वाढायसाठी आपण याला साईज चार्जरचा वापर करतो. साईज चार्जर आणि फ्रूट चार्जर. बरं तुम्ही हे असं प्रमाणापेक्षा खूप जास्त घट ठेवले असं नाही वाटत का तुम्हाला? नाही कमी आहे माल. कमी आहे. पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही जास्त माल राहणार आपला. काय सांगता? आता हे जर पाहिलं हे काय आहे सगळं म्हणजे हे जर घड पाहिला काय म्हणजे किती वजन किती असेल याचं वजन सर्वसाधारण 2 किलोच्या आसपास आहे. 2 किलोच्या आसपास याचं वजन असेल बरोबर आहे ना? आणि याची लांबी वगैरे किती सुंदर आहे पहा. आणि हा आतला घड 3.5 किलोच्या पुढे आहे मधला. किती मोठा आहे बघा तो. किती मोठा आहे घड बघा. बरोबर आहे. बस दुसरी गोष्ट तुम्ही पुढे जर गेलो आपण तर एकंदरीत तुमचा जो समजा सगळा अनुभव आहे या बागेचा या बागेचा अनुभव तुमचा नवीन जरी आहे तर अनेक जे शेतकरी जे अनुभवी शेतकरी आहे हे तज्ञ आहेत या क्षेत्रामध्ये आहेत तर त्यांना हे थोडंसं असं वेगळं आणि काहीतरी विचित्र वाटतं की हे एवढं मोठे लांब बोट आहेत की काय हे म्हणजे वाळकं लागल्यासारखं लागले. काकडी लागल्यासारखं. म्हणजे एवढा सगळा चमत्कार होऊ शकतो का हे बघा ना तुम्ही थोडंसं जरा. होऊ शकतोय. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर जर केला तर याच्यापेक्षाही चांगला चमत्कार होऊ शकतो. बरं रेग्युलर केला पाहिजे. तुम्ही जे करता आणि शेतकरी जे करतात बाकीचे त्याच्यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? बराच जमीन आसमानचा फरक आहे. काय फरक आहे? बाकीचे शेतकरी करतात ते रासायनिक पद्धतीने करतात. नाही समजा सॉइल चार्जरचे शेतकरी आहेत बरेचसे पण त्यांच्याकडनं काय मिस्टेक होते बाबा? त्यांना एवढा खतरनाक रिझल्ट का नाही? त्यांच्याकडून मिस्टेक असे होते की ते 100% सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा यूज करत नाहीत. ओके कन्फ्यूज होतात. ओके आणि त्यांच्या कन्फ्युजनमुळे मग त्यांच्या याच्यामध्ये ते परिणाम होतो बरोबर रिझल्टमध्ये. त्यांना रिझल्ट हवे तसे रिझल्ट मिळत नाहीत. ते आता आम्हाला जे रिझल्ट मिळत हे अपेक्षापेक्षाही जास्त मिळले. खूप जास्त आहे बरोबर आहे. खूप जास्त. आता आपण या बागेमध्ये फिरायचं म्हणजे थोडंसं आपल्याला जरा मेहनत करून फिरायला लागतं बरोबर आहे ना? आपण तिकडे पलीकडच्या लाईन मध्ये जाऊ या. बरं समजा आपण जर सगळे लाईन तुमची बघितल्या खालून तर आपण सगळीकडे एकदम क्वालिटी एकदम तुफान आहे सगळी बरोबर आहे. हे थोडंसं तुमच्या या अनुभवातून तुम्ही या इकडे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल तुमच्या या सगळ्या अनुभवातून? तुमचा हा जो अनुभव आहे सगळा 2-3 म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही जे काही अनुभव बघितला जे ऐकलं लोकांकडून त्याच्यातून तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? माझं तर सर्व शेतकरी बाजूने हेच सांगणं आहे की आपण जी शेती करतोय ती शेती आपली चिंतामुक्त शेती असली पाहिजे बरोबर. आणि दुसरी विषमुक्त असली पाहिजे बरोबर. तुमची व्हिडिओ पाठीमागे 2-3 आले होते युट्यूबवरती लोड केले होते बरोबर आहे. तर ते जे व्हिडिओ आहेत तुमचे ते तुम्ही स्वतःच केले होते बरोबर ना? स्वतःच केले होते. आता हा घड किती आहे बघा? हा सर्वसाधारण 2.5 किलोच्या आसपासचा घड आहे. ना 2.5 किलो. आणि याची लांबी वगैरे पण चांगली बघा ना 2.5 किलो असून सुद्धा चांगला. मी बोट लावतो इथे बरोबर. हे बघा 2 कांड्याच्या पुढे बोट आहे. हे बघा. हा बघा मनीष सर जवळजवळ 2 कांड्याच्या पुढे बघा. 2 कांड्याच्या पुढे आहे. बरोबर आहे. आणि त्याची क्वालिटी पण एकदम अफलातून आहे. एवढी संख्या असल्यावर शक्यतो साईज नाही बनत नाही पण आपल्याला साईज पण मिळाली आणि लांबी पण मिळाली. ओके. बरं खर्चाची बाजू कशी तुमची? बुरशीनाशक कीटकनाशक? फक्त ह्याला रासायनिकची 3 ऍप्लिकेशन झालेत. आणि कीटकनाशक बुरशीनाशक कसे वापरले तुम्ही याला? मी ह्याला जीएचा हात घेतल्यानंतर डावण्यासाठी 1 ऍप्लिकेशन घेतले. एकच फक्त घेतले. आता हे जे दिसतंय सगळ्या बाजूनी क्वालिटी एकदम जबरदस्त आहे बरोबर आहे ना? म्हणजे एकंदर तुम्ही हे अनुभवातून काय म्हणजे अंदाज काय करता खर्च आणि नफा याच्या बाबतीमध्ये? आता हा घड बघा सर, याचा हा देठ बघा वरती आणि हा खाली घड बघा. काय वाटतं एकंदरीत खर्च म्हणजे शेतकऱ्यांना एकाच ओळीमध्ये काय सांगाल तुम्ही? या टेक्नॉलॉजीला खर्च कमी आहे आणि नफा जास्त आहे. म्हणजे प्रतिकारशक्ती जास्त येते. प्रतिकारशक्ती जास्त येते. ओके. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीसाठी जो शेतकरी 1 रुपया खर्च करतो
त्याला माझा अनुभव असा सांगतोय की त्या